तर प्रश्न पहिला आहे, माणूस अचानक घाबरला की तोंड कोरडं का पडतं? तर ऑप्शन आहे त्याचे ए, पाणी कमी होतं, बी, घाम वाढतो, सी, लाळेचा प्रवाह कमी होतो, डी, श्वास थांबतो. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, लाळेचा प्रवाह कमी होतो. प्रश्न क्रमांक 2 आहे, एकटेपणात जास्त विचार का येतात? ऑप्शन आहे त्याचे ए, शांतता असते, बी, फोन नसतो, सी, वेळ जास्त असते, डी, मेंदू स्वतःशी बोलतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, मेंदू स्वतःशी बोलतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, माणूस खोटं बोलताना नाकाला हात का लावतो? ऑप्शन आहे त्याचे ए, रक्तप्रवाह बदलतो, बी, घाम येतो, सी, सवय, डी, नाक खाजतं. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रक्तप्रवाह बदलतो. प्रश्न क्रमांक 4 आहे, जास्त विचार केल्याने शरीरावर काय परिणाम होतो? ऑप्शन आहे त्याचे ए, थकवा, बी, डोकेदुखी, सी, झोपेचा त्रास, डी, वरील सर्व. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वरील सर्व. प्रश्न क्रमांक 5 आहे, थंडीमध्ये लघवी जास्त का लागते? ऑप्शन आहे त्याचे ए, पाणी जास्त पितो, बी, शरीर उष्णता राखतं, सी, घाम कमी येतो, डी, किडनी जास्त काम करते. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, घाम कमी येतो. प्रश्न क्रमांक 6 आहे, एखादी आठवण अचानक डोळ्यासमोर का येते? ऑप्शन आहे त्याचे ए, सवय असते, बी, वास किंवा आवाजामुळे, सी, मन मोकळं असतं, डी, योगायोग असतो. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वास किंवा आवाजामुळे. प्रश्न क्रमांक 7 आहे, माणूस तणावात असताना जास्त चुका का करतो? ऑप्शन आहे त्याचे ए, लक्ष विचलित होतं, बी, घाई करतो, सी, डोळे थकतात, डी, आत्मविश्वास वाढतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लक्ष विचलित होतं. प्रश्न क्रमांक 8 आहे, भीती वाटल्यावर अंगावरती काटा का येतो? ऑप्शन आहे त्याचे ए, थंडीमुळे, बी, स्नायू आकुंचन पाठवतात, सी, रक्त गोठतं, डी, घाम थांबतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्नायू आकुंचन पावतात. प्रश्न क्रमांक 9 आहे, जास्त वेळ बसून राहिल्यावरती पाय सुन्न का होतात? ऑप्शन आहे त्याचे ए, रक्तपुरवठा कमी होतो, बी, हाडं दुखतात, सी, स्नायू ताणले जातात, डी, थकवा येतो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, रक्तपुरवठा कमी होतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, अचानक हसताना रडू का येते? ऑप्शन आहे त्याचे ए, भावना गोंधळतात, बी, डोळे कमजोर, सी, हसण्याचा ताण, डी, सवय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भावना गोंधळतात. प्रश्न क्रमांक 11 आहे, सतत मोबाईल पाहिल्यावरती डोळे जळजळ का करतात? ऑप्शन आहे ते, प्रकाश जास्त, बी, उष्णता, सी, डोळे कमी पापणी मारतात, डी, धूळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डोळे कमी पापणी मारतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, माणूस अंधारात वेगळे आवाज जास्त का ऐकतो? ऑप्शन आहे त्याचे ए, कान तेज होतात, बी, डोळे बंद असल्याने मेंदू आवाजावर लक्ष देतो, सी, भीती वाटते, डी, शांतता असते. बरोबर उत्तर येत असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, डोळे बंद असल्याने मेंदू आवाज लक्ष देतो. प्रश्न क्रमांक 13 आहे, माणूस रागात चुकीचे निर्णय का घेतो? ऑप्शन आहे त्याचे ए घाई, बी अहंकार, सी भावनिक मेंदू कंट्रोल घेतो, डी सवय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भावनिक मेंदू कंट्रोल घेतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, एकाच गाण्याचं व्यसन का लागतं? ऑप्शन आहे त्याचे ए सवय, बी आठवणी जोडल्या जातात, सी मेंदू डोपामाइन रिलीज करतो, डी वेळ जातो. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, मेंदू डोपामाइन रिलीज करतो. प्रश्न क्रमांक 15 आहे, उपाशीपोटी जास्त चिडचिड का होते? ऑप्शन आहे त्याचे ए पाणी कमी, बी साखर कमी होते, सी झोप कमी, डी सवय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, साखर कमी होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.